श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कालांतराने तुमचे पाय पूर्वीसारखे मजबूत राहिले नाहीत असे तुम्हाला कधी वाटले आहे का? पायऱ्या चढणे किंवा लांब चालणे पूर्वीपेक्षा जास्त थकवा जाणवू शकते. तुम्हाला अशक्तपणा, पेटके किंवा सांधेदुखी देखील जाणवू शकते. पण जर मी तुम्हाला सांगितले की तुमचे पाय शांतपणे कमकुवत होत आहेत आणि तुम्ही ते फक्त तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींद्वारे सुधारू शकता, तर तुमचे शरीर मदतीची मागणी करत आहे आणि त्यावर उपाय तुमच्या दैनंदिन आहारात आहे. वृद्धांमध्ये स्नायूंच्या आरोग्यामध्ये तज्ज्ञ असलेले डॉक्टर म्हणून मी तुम्हाला खात्री देतो की तुमचा आहार तुमच्या पायांच्या ताकदीवर आणि सहनशक्तीवर थेट परिणाम करतो. खूप कमी लोकांना माहिती आहे की काही पदार्थ स्नायूंच्या पोषणाला प्रतिबंधित करू शकतात आणि वयानुसार तुमची गतिशीलता राखण्यास मदत करतात. समस्या अशी आहे की जर याकडे दुर्लक्ष केले तर खूप उशीर झालेला असेल. स्नायूंची कमजोरी अचानक येत नाही किंवा हळूहळू वाढत नाही आणि एके दिवशी तुम्हाला असे आढळते की खुर्चीवरून उठणे कठीण झाले आहे, चालणे वेदनादायक असते किंवा तुम्ही वारंवार तोल गमावता. सर्वात धोकादायक म्हणजे यामुळे पडणे, हाडे मोडणे आणि स्वातंत्र्य गमावण्याचा धोका वाढतो. पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्हाला तुमच्या पायांची ताकद परत मिळवायची असेल, स्नायू मजबूत करायचे असतील आणि तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक ऊर्जा आणि सक्रिय आणायची असेल, तर मी तुम्हाला 4000 आश्चर्यकारक पदार्थांची ओळख करून देणार आहे, जे तुमचे आरोग्य बदलू शकतात. हे पदार्थ स्नायूंची सहनशक्ती वाढवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. प्रथिने रोखते आणि हाडे मजबूत करते, ज्यामुळे हाडांचे नुकसान आणि गतिशीलतेवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांचा धोका कमी होतो. आणि नाही, फक्त प्रथिने खाणे पुरेसे नाही. अनेकांना असे वाटते की मांस खाल्ल्याने स्नायू मजबूत राहतात, पण सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे इतर पोषक घटक देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्याशिवाय शरीर आपली ताकद टिकवून ठेवू शकत नाही आणि पाय हळूहळू कमकुवत होतात. मला माहीत आहे की तुमचे स्नायू कोणत्याही आवाजाशिवाय कमकुवत होत आहेत. असा विचार करणे भीतीदायक असू शकते, पण आता खूप उशीर होण्यापूर्वी कृती करण्याची संधी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणते साधे घटक तुमच्या पायांना ताकद देण्यास मदत करू शकतात आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही ते तुमच्या आहारात कसे समाविष्ट करू शकता. या गोष्टी तुमच्या आयुष्यभर मजबूत, सक्रिय आणि स्वावलंबी राहण्यासाठी गुरुकिल्ली बनू शकतात. पण सुरुवात करण्यापूर्वी कृपया तुमचे वय आणि शहर जसे की पुणे, मुंबई, नाशिक कमेंटमध्ये लिहा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे जीवन चांगले होऊ शकेल. चला सुरुवात करूया. पालक आणि काळी कोबी. बऱ्याचदा लोकांना असे वाटते की स्नायू आणि हाडांसाठी फक्त प्रथिने आणि कॅल्शियम आवश्यक आहेत, पण आणखी एक महत्त्वाचे खनिज म्हणजे मॅग्नेशियम. स्नायूंच्या आकुंचनासाठी, व्यायामानंतर बरे होण्यासाठी आणि वेदना आणि जळजळ रोखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. भारतात अनेक ठिकाणी पालक आणि कोबीला मोहरीचे साग किंवा हाक साग म्हणून ओळखले जाते. मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. पालक आणि कोबीमध्ये असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीवर थेट परिणाम करते, ज्यामुळे पेटके थांबतात आणि थकवा कमी होतो. हे विशेषतः अशा वृद्धांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना दिवसाच्या शेवटी पाय जड किंवा थकलेले वाटतात किंवा ज्यांना सक्रिय राहायचे आहे परंतु त्यांना अडचण येते. याशिवाय मॅग्नेशियम पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना दिवसभर योग्य इंधन मिळत राहते. पालक आणि कोबीमध्ये आणखीन एक आवश्यक घटक म्हणजे कॅल्शियम, जे मजबूत हाडांसाठी महत्त्वाचे आहे. पण दोघांची खासियत अशी आहे की त्यामध्ये व्हिटॅमिन के देखील असते, जे कॅल्शियमसह हाडे मजबूत करते आणि फ्रॅक्चर्सचा धोका कमी करते. व्हिटॅमिन के हाडांमध्ये कॅल्शियम जमा होण्यास मदत करते, ज्यामुळे हाडे घट्ट आणि मजबूत होतात. वाराणसीमध्ये राहणारी 400 वर्षीय
कविता देवी. पूर्वी दररोज पायऱ्या चढण्यासाठी अर्धा तास लागायचा. जेव्हा त्याच्या नातवाने त्याला पालक सूप आणि मोहरीची भाजी खाण्याचा सल्ला दिला, त्याला 2 महिन्यात फरक जाणवला. आता ती फक्त सहज पायऱ्या चढत नाही, तर तिच्या गुडघ्यांमधील वेदनाही कमी झाल्या आहेत. कसे खावे? पालक सूप, कोबी करी किंवा मोहरीच्या भाज्यांमध्ये तूप घालून चव आणि पौष्टिकता वाढवता येते. आठवड्यातून किमान एकदा तरी या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. जेवणात लिंबू पिळल्याने लोहाचे शोषण देखील सुधारेल. एवढेच नाही तर पालक आणि कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात आणि जळजळ कमी करतात. याचा अर्थ असा की तुम्हाला सांधे आणि स्नायूंमध्ये कमी वेदना होतील आणि व्यायाम किंवा कामानंतर तुमचे पाय लवकर बरे होतील. जेव्हा माझी 65 वर्षांची काकू सुनीता देवी तिच्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे दररोज संध्याकाळी पालक सूप पिऊ लागली, तेव्हा फक्त 4 आठवड्यात तिला हलके चालण्याच्या क्षमतेत फरक जाणवला आणि आता ती तिच्या नातवंडांसोबत उद्यानात खेळू शकते. जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेकॅनिक्स अँड मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की पालक आणि कोबीसारख्या मॅग्नेशियमयुक्त भाज्यांचे सेवन केल्याने स्नायूंचे कार्य सुधारण्यास, थकवा कमी करण्यास आणि पुनर्प्राप्ती जलद होण्यास मदत होते. यावरून हे सिद्ध होते की वयानुसार स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता राखण्यासाठी या भाज्यांचा आहारात समावेश करणे किती महत्त्वाचे आहे. दुसरा अन्नपदार्थ म्हणजे अक्रोड आणि बदाम. जर तुम्हाला तुमचे पाय मजबूत करायचे असतील आणि स्नायूंचा थकवा दूर करायचा असेल, तर तुम्ही अक्रोड आणि बदाम यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हे पदार्थ स्नायूंची दुरुस्ती करण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी आणि सांध्यातील ऊर्जा वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा खरा खजिना आहेत. त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असते, जे स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीसाठी आवश्यक असते. जर तुम्हाला वारंवार पेटके येत असतील किंवा तुमचे पाय लवकर थकत असतील, तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असण्याची शक्यता आहे. अक्रोड आणि बदाम नियमितपणे खाल्ल्याने स्नायूंमध्ये येणारा पेटका थांबतो, सहनशक्ती वाढते आणि पाय अधिक मजबूत आणि चपळ होतात. मॅग्नेशियम व्यतिरिक्त अक्रोड आणि बदाम हे निरोगी चरबीने समृद्ध असतात, विशेषतः ओमेगा 3 आणि ओमेगा 6, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखी किंवा संधिवात सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे निरोगी चरबी सांध्यांना स्नेहन प्रदान करतात, ज्यामुळे चालताना, हालचाल करताना किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करताना आरामदायी वाटते आणि वेदना कमी होतात. दिल्लीचे रहिवासी 55 वर्षीय रमेश चंद्र यांनी दररोज सकाळी त्यांच्या पत्नीने रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाण्यास सुरुवात केली. 3 महिन्यात त्याला पाय हलके वाटले आणि थकवा कमी झाला. तो म्हणतो की आता त्याला बाजारात चालत जाणे सोपे झाले आहे, जे पूर्वी खूप कठीण होते. कसे खावे? बदाम आणि अक्रोड रात्रभर भिजत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. तुम्ही हिवाळ्यात हे कोमट दूध किंवा दलियामध्ये मिसळून देखील खाऊ शकता. दररोज काजू आणि अक्रोड खाण्याचा प्रयत्न करा. तिसरा अन्नपदार्थ म्हणजे केळी. जर तुम्हाला रात्री किंवा व्यायाम करताना तुमच्या पायाच्या बोटात वेदनादायक क्रॅम्प्स जाणवले असतील, तर तुम्हाला माहिती आहेच की ते किती वेदनादायक असू शकते. या समस्येपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असलेले पोटॅशियमचे पुरेसे सेवन करणे. आणि जेव्हा पोटॅशियमचा विचार केला जातो, तेव्हा केळी हे त्यात समृद्ध फळ मानले जाते. पोटॅशियम शरीरातील सोडियम आणि द्रव पदार्थाचे संतुलन राखते, ज्यामुळे स्नायूंचे आकुंचन आणि विश्रांती योग्यरित्या होते. शरीरात पोटॅशियमची कमतरता असल्यास स्नायूंमध्ये वेदना आणि थकवा लवकर येऊ शकतो, ज्यामुळे जिभेमध्ये अशक्तपणा आणि थकवा वाढतो. केळीचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स
असतात, जे जलद आणि स्थिर ऊर्जा प्रदान करतात. नियमितपणे चालणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पायांना ताकद लागेल अशी कोणतीही शारीरिक हालचाल धावणे किंवा करणे. रिफाईंड साखरेपेक्षा वेगळे. केळीमध्ये असलेले कार्ब हळूहळू बाहेर पडतात, ज्यामुळे ऊर्जेची पातळी स्थिर राहते आणि अचानक घट होत नाही. याशिवाय केळीमध्ये व्हिटॅमिन B6 देखील असते, जे प्रथिने, चयापचय आणि न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही, तर नसा आणि स्नायूंमधील संवाद देखील सुधारते, ज्यामुळे तुमच्या शरीराच्या हालचाली अधिक अचूक आणि प्रभावी होतात. चार्ल्स डायटेटिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्धांमध्ये पुरेसे पोटॅशियम सेवन केल्याने स्नायूंचे कार्य सुधारते आणि पेटके येण्याचे प्रमाण कमी होते. यावरून स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता राखण्यासाठी आहारात केळीचा समावेश करणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. केरळमधील 25 वर्षीय महेश्वरन नायर, जो पूर्वी पायऱ्या चढताना थांबायचा, त्याने दररोज त्याच्या नाश्त्यात एक केळ घालले आणि 2 महिन्यात फरक जाणवला. त्याच्या शब्दात, आता मी न थांबता आणि न थकता जाणवल्याशिवाय टेरेसवर पोहोचू शकतो. कसे खावे? दुपारी थोडी भूक लागल्यावर नाश्त्यात केळी खा. प्रथिने आणि ऊर्जेचे एक उत्तम त्रिकोणी मिश्रण बनवण्यासाठी तुम्ही ते दही किंवा शेंगदाण्यांसोबत खाऊ शकता. चौथा अन्नपदार्थ म्हणजे दूध, चीज आणि दही. जेव्हा जिभेच्या ताकदीचा आणि आरोग्याचा विचार केला जातो, तेव्हा लोक अनेकदा हाडांचे महत्त्व विसरतात. या बाबतीत दुग्धजन्य पदार्थ अतुलनीय आहेत. त्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे हाडांची घनता राखण्यासाठी आवश्यक असते. यामुळे हाडांचे नुकसान होण्यासारख्या समस्या टाळता येतात, जे वयानुसार पाय कमकुवत होण्याचे एक प्रमुख कारण आहे. ऑस्टिओपॅथी हा एक मूक आजार आहे, जो हाडांना कमकुवत करतो, ज्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते आणि शरीराचा कोणता भाग सर्वात जास्त प्रभावित होतो. तुमच्या पायांसाठी, कमरेसाठी, गुडघ्यांसाठी आणि घोट्यांसाठी परिपूर्ण हे असे भाग आहेत जे दररोज खूप भार सहन करतात आणि ज्यांना पडण्याचा आणि जखमी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. जयपूरमध्ये राहणाऱ्या फर्शियास सरोजबाई यांना गेल्या वर्षी पडल्यानंतर कमरेला सौम्य फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांनी त्याला आहारात दुग्धजन्य पदार्थ वाढवण्याचा सल्ला दिला. तो सकाळी 1 ग्लास दूध, दुपारी दही आणि रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी घेतो. आज 6 महिन्यानंतर तिच्या हाडांची ताकद सुधारली आहे आणि ती पुन्हा आत्मविश्वासाने चालत आहे. कॅल्शियम व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन D देखील असते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक असते. जर तुमचे शरीर कॅल्शियमचा योग्य वापर करू शकत नसेल, तर जास्त प्रमाणात कॅल्शियम घेण्याचा काही उपयोग नाही. व्हिटॅमिन D हाडांमध्ये कॅल्शियम जमा होण्यास मदत करणाऱ्या पुलासारखे काम करते आणि त्यांना ताकद आणि स्थिरता देते. आणखीन एक कमी ज्ञात फायदा आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने चांगली असतात, जी स्नायूंना टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, भारतात बनवलेल्या जाड घरगुती दह्यांमध्ये प्रथिने तसेच प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. आणि हे महत्त्वाचे का आहे? कारण निरोगी आतडे पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम, प्रथिने आणि इतर आवश्यक घटकांचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. कसे खावे? सकाळी दुधात हळद घालून प्या. दुपारी ताज्या दह्यासोबत पराठा खा आणि रात्री पनीरची भाजी आस्वाद घ्या. गोड दही किंवा पॅक केलेले चव असलेले दही टाळण्याचा प्रयत्न करा. हे साखरेने भरलेले असतात आणि जास्त फायदा देत नाहीत. बार हँडमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दुग्धजन्य पदार्थांचे, विशेषतः दूध आणि दहीचे नियमित सेवन केल्याने वृद्धांमध्ये हाडांची घनता वाढते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. यावरून हे स्पष्ट होते की वयानुसार हाडांचे आरोग्य आणि गतिशीलता राखण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन किती महत्त्वाचे आहे. 5वा अन्नपदार्थ म्हणजे चरबीयुक्त मासे.
जर तुम्हाला तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील आणि स्नायूंचे नुकसान टाळायचे असेल तर तुमच्या आहारात चरबीयुक्त माशांचा समावेश करणे हा एक उत्तम उपाय आहे. पश्चिमेकडील लोक सॅल्मन, सार्डिन आणि टुना खातात, परंतु भारतात रोहू, हिल्सा, पामफ्रेट आणि सुरमई हे मासे उत्तम पर्याय आहेत. त्यामध्ये प्रचंड दर्जाचे प्रथिने असतात जे स्नायू तयार करण्यास आणि राखण्यास मदत करतात. पण हेच या माशांना खास बनवते. त्यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे निरोगी चरबी आहेत जे जळजळांशी लढतात आणि सांधे आरोग्य सुधारतात. मुंबईतील प्रमेश वर्षायन, नसीर खान ज्यांना पूर्वी संधिवातामुळे चालण्यास त्रास होत होता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून 2दा रोहू आणि सुरमई खाण्यास सुरुवात केली. 3 महिन्यात त्यांच्या गुडघ्यातील कडकपणा आणि वेदना कमी झाल्या आणि तो आता आधाराशिवाय चालू शकतो. दीर्घकालीन दाह हा स्नायू आणि सांध्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, ज्यामुळे वेदना आणि हालचाल समस्या निर्माण होतात. ओमेगा 3 जळजळ कमी करते, ज्यामुळे तुमच्या हालचालीत लवचिकता आणि ताकद राहते. हे विशेषतः वृद्धांसाठी महत्त्वाचे आहे, ज्यांना संधिवात किंवा वारंवार स्नायू दुखण्याचा त्रास होतो. एवढेच नाही तर चरबीयुक्त माशांमध्ये व्हिटॅमिन डी देखील असते, जे कॅल्शियम शोषून सुधारते आणि हाडे मजबूत करते. पाय संपूर्ण शरीराचा भार वाहत असल्याने फ्रॅक्चर्स आणि हाडांचे नुकसान यासारख्या समस्या टाळण्यासाठी हाडे निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. या माशांचा आणखीन एक फायदा आहे. त्यामध्ये आढळणारे कोएन्झाईम क्युटिन स्नायूंच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. म्हणजे जर तुम्ही तुमच्या आहारात रोहू, सुरमई किंवा पम्फ्रेट सारखे मासे समाविष्ट केले तर ते स्नायूंचा थकवा कमी करते आणि शारीरिक सहनशक्ती वाढवते, ज्यामुळे दैनंदिन कामे सोपी होतात आणि थकवा कमी येतो. कसे खावे? आठवड्यातून 2दा ग्रिल्ड किंवा हलके मसालेदार रोहू किंवा सुरमई खा. मासे खोलवर तळण्याऐवजी ते उकळवून, भाजून किंवा ग्रिल करून खावे, जेणेकरून त्यातील पोषक घटक नष्ट होणार नाहीत. मसल ॲट्रोफी अँड मसल बिल्डिंग या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ओमेगा 3चे सेवन वृद्धांमध्ये स्नायूंचे कार्य सुधारते, जळजळ कमी होते आणि शक्ती वाढवते, जे वयानुसार गतिशीलता आणि जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. 6वं अन्न, अंडी एक खरा सुपरफूड. स्नायूंच्या बळकटीच्या बाबतीत अंड्यांमध्ये केवळ उच्च दर्जाचे प्रथिने नसतात, तर त्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे देखील असतात, जी ऊतींच्या दुरुस्तीत मदत करतात. अंड्यातील प्रथिनांचे जैविक मूल्य जास्त असते. याचा अर्थ असा की तुमच्या शरीराला स्नायू तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक अमिनो आम्ले त्यात असतात. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण वय वाढल्यामुळे किंवा शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे पायांची ताकद अनेकदा कमी होते. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.